तर मित्रांनो, सध्या असं चाललं आहे की पूर्वी सासू सुनांना त्रास द्यायच्या, पण आता जरा वेगळं चाललं आहे. जे मी आता बघतो काही लोकांना. कारण आपले आई-वडील त्यांची ऐपत नसतानासुद्धा आपल्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त मोठं कसं बनवता येईल, किती मोठी डिग्री देता येईल, किती मोठं शिक्षण देता येईल, ते हे प्रयत्न करत असतात. आणि हे प्रयत्न करता-करता त्यांची साठी येते. आणि साठीला आल्यावर जेव्हा मुलं मोठी होतात, त्यांची लग्न लावायची असतात, तेव्हा मुलाला कमवायची अक्कल नसते किंवा सेव्हिंग थोडीफार झालेली असते, पण लग्नाचा खर्च स्वतः उचलू शकत नाही. तर बाप कुठून तरी कर्ज घेऊन किंवा स्वतःचे सेव्हिंग मोडून त्या मुलाचं लग्न लावतो. आणि जेव्हा लग्न झाल्यावर त्या मुलाची जेव्हा बायको घरी येते, तेव्हा तीच मुलगी सासू-सासऱ्यांना वेगळं काढायचा प्रयत्न करते. तर अशा मुलींसाठी खास मेसेज असा आहे, की तुम्ही ज्या मुलासोबत लग्न करता, त्या मुलाला कोणी घडवलं, त्या मुलाला लग्नासाठी का होकार दिला? कारण तो कमवतो चांगला, त्याची इन्कम चांगली आहे. कोणामुळे? त्याच्या आई-वडिलांमुळे. कारण त्यांनीच त्याला दगडाचं देव बनवलेलं आहे. आणि तुम्ही त्याच मुलाच्या जीवावर एन्जॉय करता आणि त्याच मुलाला त्या आई दूर करता. हे कितपत बरं आहे? नाही ना? तर असं सध्या हे खूप चाललेलं आहे काही ठिकाणी. तर ते करू नका. कोणी अमर नाही आहे. तुम्ही म्हातारे होणार आहेत, सगळे म्हातारे होणार आहेत आणि एक दिवशी पैसा इथेच आहे, जमीन इथेच आहे. नाती टिकवा आणि आपल्या आई-वडिलांना पहिलं बघा. ज्याने वाढवलं, चालायला शिकवलं, मेहनत करायला, जीवनात संघर्ष कसा करावा हे शिकवलं, तर त्यांच्याही उतार वयात आपल्याला त्यांना शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत बघणं गरजेचं आहे. पटलं असेल तर व्हिडिओ लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. नेक्स्ट विचार नेक्स्ट व्हिडिओत.